सिद्धांत छायाचा खुनी सापडलाच पाहिजे. निषेध असो निषेध असो पोलिसांचा निषेध असतो. धन्ना छायाचा खुनी सापडलाच पाहिजे. सिद्धांत छायासारख्या चांगल्या नटाचा जो एका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबातून इथे आलेला होता, त्याचा खून झाला 2 महिन्यापूर्वी आणि त्याच्यानंतर त्याच्या वडिलांचा खून झाला. पोलीस रोज एकाला अटक करतायत आणि सोडून देत आहेत. या महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य आहे की नाही हा प्रश्न मला पडलाय. अरे हे काय चाललंय? इथे काय जंगल राज्य आहे की काय? हा सगळा आक्रोश जनतेच्या मनातला, आणि मी जनतेचा प्रतिनिधी आहे आणि जनतेचा आक्रोश लोकांच्या समोर मांडणं हे माझं कर्तव्य मी समजतो. म्हणूनच या दोघांचा खुनी जोपर्यंत सापडणार नाही तोपर्यंत मी हे आंदोलन राजन पर्वते सुरू ठेवणार आहे. निषेध असो निषेध असो पोलिसांचा निषेध असतो. हुकुमशाही मुर्दाबाद. हुकुमशाही मुर्दाबाद. सिद्धांत छायाचा खुनी सापडलाच पाहिजे. सिद्धांत छायाचा खुनी सापडलाच पाहिजे. दोघांना घेऊन आलो. नमस्कार साहेब हे शेजारी बिल्डिंगचे सेक्रेटरी. साहेब मी नंदू बनकर. बर आई, तुमच्या मुलाचा आणि तुमच्या पतीचा खून झाले, त्यांना न्याय मिळावा म्हणून हे आंदोलन होतं. मी तुम्हाला न्याय मिळवून देईन, माझा शब्द आहे. साहेब आम्हाला ते कशाला आणलंय? तुम्हाला न्याय मिळायला पाहिजे नाही ते. तुम्ही तिथं असाल तर इथं न्याय कसा मिळेल म्हणून. आणि आई साहेब आंदोलनाला आल्या म्हणजे आंदोलनाला धार प्राप्त होते ना. नाव काय म्हणाले? छाया भालेकर. तुमचं नाव अच्छा माझं हे नंदू बनकर. घ्या, घोषणा द्या. काय? सिद्धांत छायाला न्याय मिळालाच पाहिजे. सिद्धांत छायाला न्याय मिळालाच पाहिजे. साहेब भालेकर आडनाव आहे त्याचं. भालेकरचा खुनी हा काय? हा सिद्धांत छायाचा खुनी सापडलाच पाहिजे. सिद्धांत छायाचा खुनी सापडलाच पाहिजे. सिद्धांत छायाचा खुनी सापडलाच पाहिजे. मॅडम ही बघा पावती. राजन पर्वतेंनीच राजन पर्वतेने काय? राजन पर्वतेंनीच मला हे कुरिअर केलं होतं. मॅडम सगळं क्लिअर आहे. हे सगळं राजन पर्वतेनीच केलंय आणि आता साळसूतपणाचा आव्हानीत बाहेर मोर्चा आणलाय. आणि मला वाटतं आत्ताच त्याला अटक करूया. आपल्याकडे सगळं आहे, पुरावे आहेत, साक्षीदार आहेत, सगळं आहे. मॅडम मौका मिळालाय, चौका मारूया. खात्रीने कसं काय बोलू शकतोस तू की हे राजन पर्वतेनेच कुरिअर केलं होतं म्हणून? मॅडम नाव आहे ना त्यांचं त्याच्यावर. तू बघितलंस का त्यांना कुरिअर करताना? नाही, पण आय एम शुअर की त्यांनीच हे कुरिअर पाठवलंय मला. कसं काय? एवढी खात्री कशी काय? ऍक्च्युली मॅम त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती, त्यांच्यावर हल्ला झाला होता ना तेव्हा. सिद्धांत छायाचं प्रकरण सुरू आहे ना अजून? हो. मग झालं तर सनसनाटी बातम्या मी तुम्हाला देतो, तुम्ही वातावरण तापवा. तुम्हाला बातम्यांची गरज आहे, मला तुमची गरज आहे. काय आहे, त्या रेवती बोरकर सध्या खूप त्रास देत आहेत हो उगाच. मीडिया म्हणजे काय हे तिला एकदा समजावायला पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला कोट्यातला 2 BHK डन समजा आणि अच्छा, म्हणजे पैसे घेऊन बातम्या देतोस तू? हा, प्रामाणिकपणाची गोष्ट असते या जगात. हरामाचा पैसा कसा काय पचतो तुम्हाला? नाही अहो साहेब, नाही, मी पैसे घेतले नाही. मी जे घडलं तेच सांगितलं. ऍक्च्युली राजन पर्वतेंनी मला तुमच्या विरोधात बातम्या क्रिएट करायला सांगितलं होतं, म्हणूनच त्यांनी सिद्धांत छायाच्या वडिलांचा खून करून तो व्हिडिओ मला पाठवला असणार. मी फक्त न्यूज द्यायचं काम केलं. राजन पर्वतेने सांगितलं होतं का तुला की हा व्हिडिओ प्ले कर म्हणून? नाही, पण लॉजिकली विचार केला तर त्यांनीच पाठवला असणार. शट अप रोहन, जर्नलिस्ट आहेस ना तू? कोर्टात लॉजिक चालत नाही, एवढं माहित नाहीये का तुला? मॅडम 1 मिनिट. मॅडम मला वाटतंय हा बोलतोय ते खरं आहे. राजन पर्वते बाहेर गोंधळ घालतोय, आपण आत्ताच त्याला उचलूया. हा पुरावा पुरेसा नाहीये वाळकर. अरेस्ट जरी केलं ना तर सोडून द्यावं लागणार. पण मॅडम आता कसा सुटू शकतो तो? विश्वजित चंद्र आणि राजन पर्वते यांची भांडणं झालीत ना.
आय नो माय हस्बंड वाडकर, एक्स हस्बंड. आणि या मीडियावाल्यावर आपण भरोसा ठेवू शकत नाही. हा काय कधीही पलटी खाणार. एवढ्याशा पुराव्यावर आपली केस स्टँड होणार नाही आणि जर तरवर आपण डिपेंड करू शकत नाही. म्हणून ही रिसीट घ्या, कुरिअर ऑफिसमध्ये जाऊन फाइंड आउट करा की राजननेच हे कुरिअर केलंय का. तर राजनने हे कुरिअर केलं असेल तर मग जिथे असेल ना तिथून त्याला उचलू. सापडलाच पाहिजे. सिद्धार्थ छायाचा खुनी सापडलाच पाहिजे. अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी. अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी. तानाशाही नहीं चलेगी. Justice for, justice for. सिद्धांत छाया. मॅडम, धनराज भालेरावाच्या खुनाबद्दल काही अपडेट्स? शोध सुरू आहे. शोध सुरू आहे. कधी शोध सुरू आहे? प्रत्येक वेळेला शोध सुरू आहे, शोध सुरू आहे. अजून का सापडला नाही सिद्धांत छायाचा खुनी? तर एवढे मोठे पॉलिटिशियन आहात तुम्ही, तुम्हाला तर माहितीच आहे की इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे ते. हा, आता फक्त एवढीच रिक्वेस्ट करते की लॉ आणि ऑर्डर मेंटेन करा. काय लॉ आणि ऑर्डर पाळा? इथं दिवसा डोळ्या खून होत आहेत आणि तुम्ही शांत उभे आहेत. पोलीस प्रयत्न करतायत, गुन्हेगार लवकरच सापडतील. पोलिसांची दडपशाही, पोलिसांची दडपशाही. चुप. निमूटपणे सगळे बाहेर नाही गेले ना तर लाठी चार्ज करेन. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत इकडनं एकही माणूस हलणार नाही. अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी. तानाशाही नहीं चलेगी. असा मोर्चा काढून तुमच्या मुलाला न्याय मिळणार आहे का? हो, ते साहेब आम्हाला घेऊन आले. ते फक्त तुमचा वापर करून घेत आहेत. तुम्हाला कसं कळत नाहीये? पोलिसांवर विश्वास ठेवा. आम्ही तुमच्या मुलाच्या गुन्हेगारांना पकडणार आहोत. कोणातरी सांग लक्ष्मी यांना घरी सोडायला. मॅम, पोलीस दडपशाही करते असं वाटत नाही का तुम्हाला? मॅम, लॉ आणि ऑर्डर मेंटेन करणं आमचं काम आहे, तेच करतोय आम्ही. पण असं प्रोटेस्ट करणाऱ्यांवर लाठीचार्ज करून? नो कॉमेंट. मॅडम, तुम्ही असा प्रश्न टाळू नाही शकत. मॅडम, काहीतरी बोला. मॅम, बाहेर काढा एकेकाला. बाहेर मोर्चा घेऊन कोण आलाय माहितीये का? राजन पर्वते. राजन पर्वतेनी खून केला असं सांगितलंस ना तू? मला त्यांच्या नावाचं कुरिअर आलं होतं. तेच म्हणाले होते की मी बातम्या क्रिएट करतो म्हणून. जर खोटं बोलत असशील ना तर याद राख, मी काही कळलं का करीनाबद्दल? शोध सुरू आहे, सापडेल करीना. पण मग अजून का नाही सापडत हो? आम्ही तिचा फोन ट्रेस करतोय, पण फोन बंद असल्यामुळे ट्रेस करता येत नाही. तुम्ही त्या संजना मॅडमची चौकशी केलीत का? त्यांनीच गायब केलंय करीनाला.
मी त्यांच्याकडे चौकशी करायला गेले होते काल, तर मला म्हणाल्या पैसे घ्या पण पोलीस केस करू नका. मला त्यांच्याबद्दलच संशय आहे. तुम्ही त्यांची नीट चौकशी करा. त्या संजनाला बोलवून घे, सांग तिला की पोलीस स्टेशनवर बोलवलंय म्हणून. येस मॅम. प्लीज काळजी करू नका. करीना माझी जबाबदारी आहे आणि मी तिला शोधणार. सर आई एम सो सॉरी, मेड छुट्टी पे है एंड यू नो मुझे आदत नहीं है सब काम की. नो इश्यूज. थैंक यू सो मच. वेलकम. सर आपको आने की क्या जरूरत थी? मैं कल एयरपोर्ट से टिकट कलेक्ट कर सकती थी. अरे ऐसे कैसे? आप हमारे राजन सर के खास मेहमान हो, इतना तो फर्ज बनता है मेरा. वैसे कहाँ है राजन सर? सर मैं आपकी एक्ट्रेस हूँ, लीव हिम ना. एक बात करनी थी एक्चुअली, एक रिक्वेस्ट थी. रिक्वेस्ट किस लिए सर? हक से बताइए. हम रशिया जा रहे हैं, ये बात राजन सर को मत बताना. क्यों? नाराज हो जाएंगे. मतलब? देखो संजना, मैं एक डायरेक्टर हूं. राजन सर से मैंने कुछ फाइनेंसियर्स लिए, इसका मतलब ये नहीं है कि मैं उनका गुलाम हूं. मेरा प्रोजेक्ट है. उसके अंदर मैं तुम्हें लूं या नहीं लूं, उससे उनको कोई फर्क नहीं पड़ना चाहिए. क्या उन्होंने मुझे प्रोजेक्ट से निकालने के लिए कहा है? देखो ठीक से कुछ बताया नहीं, बट बोल रहे थे मेरा प्रॉब्लम है, मैं सॉल्व करूंगा. बोलते हैं राजन पर्वतेला राग येत नहीं आणि आला तर जात नहीं. अरे मैं तंग आ गया हूं उसकी तानाशाही से यार. सेम थिंग सर, मैं भी बहुत परेशान हो चुकी हूँ. ये सच अ लूनेटिक ना. मुझे ना पहले जरा शक था, लेकिन अभी कंफर्म हो गया है. सो बताना मत कि हम रशिया जा रहे. हम जाएंगे, अपना प्रोजेक्ट शूट करेंगे और हम वापस आ जाएंगे. आने के बाद आगे जो भी होगा देखा जाएगा. वैसे मैंने 1-2 मिनिस्टरों से बात करके रखी है. आई विल सॉल्व दिस मैटर. श्योर सर, मैं किसी को कुछ नहीं बोलूंगी. एंड थैंक यू सो मच. थैंक यू गॉड. आपको पता नहीं मैंने कितना प्रे किया कि किसी भी तरह मैं उस राजन के चंगुल से निकल जाऊं. आज लग रहा है कि माय प्रेयर्स आंसर्ड. थैंक यू सो मच. थैंक यू गॉड. थैंक यू. ये रहे तुम्हारे फ्लाइट टिकट्स, तुम्हारे और अजय के. कल सुबह रशिया की अर्ली मॉर्निंग 4 बजे की फ्लाइट. यस सर. बस उस राजन से अलर्ट रहना. डोंट वरी सर. सी यू टुमारो. सी यू. ही कुरिअर रिसिट आहे. कोणी केलं हे कुरिअर? हे कुरिअर राजन पर्वते यांनी केलंय. तुम्ही त्या माणसाचा आयडी बघितला होता? सर आयडी कशाला बघू? तो माणूस राजन पर्वतेच होता कशावरून? सर इथे नाव लिहिलंय तसं. म्हणजे त्या माणसाने नाव सांगितलं, तुम्ही लिहून घेतलं? म्हणजे साहेब एक मिनिट. राजन पर्वते हा खूप मोठा नेता आहे, तुम्हाला माहित नाही का? हो माहिती आहे. आता एखाद्या माणसाचं सेम नाव असूच शकतं. अहो परवाच ठाण्यातले सचिन तेंडुलकर येऊन गेले. आता मी त्यांना कसं विचारू की तुम्ही नाव सचिन तेंडुलकर का ठेवलं म्हणून? बरं ठीक आहे. तो माणूस दिसत कसा होता? साहेब रोज 100 लोक येतात, आता कोणाकोणाला लक्षात ठेवायचं? साहेब कुठे चेक करायचं आम्हाला दाखवा.
वेळ बघा, वेळ बघा. एक मिनिट. झूम करा झूम. साहेब, हा संशयास्पद वाटतं. काही कळतच नाही. नीट कळत नाही. अजून कुठल्या अँगलचं फुटेज आहे का? नाही सर, हा एकच कॅमेरा आहे. काय उपयोग आहे एका कॅमेराचा? हा, लावा ना 2-3 जरा. थँक्यू. काय झालं साहेब? लाव बरं. टाक. मागे मागे मागे. ये अजून मागे. जाऊ दे, जाऊ दे ना. एक मिनिट थांब थांब थांब. हा, ही मुवमेंट. साहेब, अजय, एक्झॅक्टली. माझ्याही मनात तोच विचार आला. चला ढवळे, आता आजूबाजूच्या दुकानातलं सीसीटीव्ही फुटेज चेक करू. होय साहेब. थँक्यू. बोला. हॅलो मॅम. मॅम, ते कुरिअर अजयनेच केलंय. तुम्ही नीट कन्फर्म केलंय का वाडकर? येस मॅम. मॅडम, आजूबाजूच्या दुकानातलं सीसीटीव्ही फुटेज आम्ही चेक केलं आणि तेव्हाच आम्ही कन्फर्म केलंय. मॅम, अजयच आहे तो. 5 लाखांसाठी खून त्यानंच केलाय. तो जिथे असेल तिथून त्याला उचला. येस मॅम. थँक्यू मॅम. काय झालं? कुणी सापडलाय? चला ढवळे. राजन पर्वते यांचा पोलीस स्टेशनवर आक्रमक मोर्चा. सिद्धांत छायाच्या खुन्याला पकडण्यात यावं अशी मागणी घेऊन आलेल्या मोर्चावर पोलिसांचा लाठीचार्ज. बोंबला, ही बातमी घरी माझ्या बायकोने बघितलेली नसली म्हणजे मिळवली. आत येऊ का? मॅडम, माफ करा, चूक झाली. परत अशी चूक माझ्या हातनं नाही होणार. मॅडम, माफ करा. टीव्ही बंद करा. तो मॅम, मला तुमचं दुःख समजतं. प्लीज. आमचा तपास सुरू. आधी माझा मुलगा गेला, मग हे गेले. काय करणार आहे तपास करून? येणार आहेत का ते दोघं परत? नाही, पण त्यांनी कोणी हे केलंय, त्याला त्याच्या पापाची शिक्षा देणं हे आमचं काम. तुम्हाला न्याय मिळवून देणं हे पोलिसांचं काम. हो, म्हणून तर आलो होतो ना आम्ही पोलीस स्टेशनात. मोर्चा काढून न्याय मिळत नसतो. नाही, ती चूक लक्षात आली आहे माझ्या. मॅम, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा आणि मला सगळं खरं खरं सांगा. तो अजय, त्याच्यावर संशय आहे का तुमचा? लोकांनी आम्हाला 5 लाख मदत म्हणून गोळा करून दिले होते. तेव्हापासून यांचं आपलं सारखं पैसे दे, पैसे दे, पैसे दे. पण ते मदत म्हणून दिलेले पैसे यांना दारूसाठी देणं मला पटत नव्हतं, म्हणून मी यांना सरळ सरळ नकार दिला. एक दिवस अचानक यांनी मग उंदीर मारायचं औषध खाल्लं. हा, अजयच त्यांना दवाखान्यामध्ये घेऊन गेला होता. नंतर मला कळलं की दवाखान्याच्या नावाऱ्यानं पैसे काढायचे होते माझ्याकडून. नंतर काही दिवसांनी यांना सेतचं भूत दिसू लागते असं म्हणायला लागले.
सीटच्या आत्म्याला शांती मिळालेली नाहीये, त्याचा आत्मा इथेच भटकतोय अजून, असं मला पटवून दिलं यांनी. सीटच्या आत्म्याला शांती मिळेल म्हणून यांनी आणि अजयनी एका मांत्रिकाला बोलावून आणलं. त्या मांत्रिकाने सांगितलं की पूजा घालावी लागेल आणि त्याच्यासाठी 5 लाख रुपये खर्च येईल. माझ्या सीट पुढे मला पैसा महत्वाचा नव्हताच. मी सगळे पैसे त्यांना देऊन टाकले आणि त्या दिवसापासून हे गायब आहेत. नंतर मला कळलं की अजय नेडी यांनी मला फसवलं. मला वाटलं पैसे संपल्यानंतर काही दिवसांनी हे घरी परत येतील आणि आज मॅम मला हे सांगा की मिस्टर धनराजकडे 5 लाख रुपये होते, हे अजून कोणाला माहिती होतं? अजय आणि तो मांत्रिक आणि हो नंदू भाऊजींना पण. मला म्हणजे मला माहिती होतं, पण माझा काय संबंध? अजय असणार याच्या मागे. त्या अजयचं आणि सीतचं त्या शिवानीवरून भांडण व्हायचं. हो मला सुद्धा कालच कळालं होतं. अजयला शिवानी आवडायची आणि शिवानीला सीत, त्याच्यावरूनच त्यांच्यामध्ये भांडणं व्हायची. आधी सीत गेला, मग हे गेले आणि त्या 5 लाखांचं तर फक्त अजयलाच माहिती होतं. त्या अजयनेच तर या दोघांना मॅम एवढं सांगेन की माझ्यावर विश्वास ठेवा. अजय असो का कोणी असो, ज्याने कोणी हे काम केले ना त्याला मी सोडणार नाही. त्या मित्रानेच घात केलाय सीतचा. मॅडम चांगली अद्दल घडवा त्या अजय आणि कुलदीपला. यार अजयचा फोन का लागत नाहीये? तो पळाला, उडनछू झाला तो. या फोन करून उपयोग नाही त्याला. सोड सोड सोड. सोड काय सोड, हे सगळं सोपं आहे का? शिवानी यार तुला कळत कसं नाही? आजा आता संजनाच्या पाठीमागे आहे, तो तिच्या प्रेमात पडलाय. आजा तसाच, तीच तसाच. तू नशीब जरा बोगसच दिसतंय, ते माझ्यासारखं. कुलदीप, ती संजना आणि अजय दोघेही मेले ना तरी मला नाही फरक पडत. अजय सीतच्या वडिलांच्या मॅटर मध्ये अडकायला नको एवढंच मला वाटतंय. अगं अडकलाय म्हणून तर पळून गेलाय. मला सोडून दोघं पैसे कमवत होते का? एक गेला वर, दुसरा फरार. असंच पाहिजे. कळतंय तुला तू काय बोलतोयस? कुलदीप अजय अडकलाय म्हणजे आपण दोघं पण अडकणार, कळतंय का? सारखं सारखं तेच काय बोलतोयस तू शिवानी? उद्या अजयने जर का 50 खून केले तर पोलीस आपल्याला 8 टाकणार आहेत का? मित्र असलो म्हणून काय झालं? सीच्या बापाचं जाऊ दे, पण सीच्या मॅटर मध्ये आपण अडकलो तर काय करायचं? आपल्या विरुद्ध पोलिसांकडे काही पुरावे आहेत? पोलिसांना पुरावे शोधायला वेळ नाही लागणार. नित्या पाठी ब्रह्मराक्ष. डोंट वरी शिवानी, आपल्याला पोलीस नाही पकडणार. आणि हे प्रकरण शेकलंच ना तर अजयवर शेकेल. बघ बरं जरा कोण आलाय. आता हे पण मीच करू? दुनिया तुमच्या दोघांसोबत मैत्री केली. अरे वाह, मैडम पण इथेच. क्या कुलदीपक कैसा है? अच्छा, जब मिल बैठेंगे 3 यार, आप ये और तीसरा कुठे? कोण? सीत कुठे? तो तर वर गेला माहिती आहे ना. मग कोण असणार तिसरा? अजय. माहिती कळतंय. कुठे अजय? तर मला माहित नाही, म्हणजे मी आत्ताच आले. हो ग.
अजय कुठे? बोल अजय कुठे? सर मला खरंच माहित नाही सर. अहो सर 2 दिवस झाले सर तो घरी आलाच नाहीये सर. साहेब याला आहे ना स्टेशनवर घेऊन जाऊया आणि मग ना आपला पाहुणचार देऊया, मग पटापटा बोलायला लागेल. सर तुम्ही असा फोर्स नाही करू शकत. तुम्ही प्लीज मारू नका ना त्याला. काम आम्हाला पाहिजे ती माहिती देत नाही ना म्हणून मारतोय. तुम्हाला माहितीये अजय कुठे? कुठे आहे अजय? बोल कुठे अजय? सर अजय रशियाला जाणारे 4ची फ्लाईट आहे त्याची. मी स्वतः तिकीट बघितलंय सर. सर प्लीज हात सोडा सर. हात सोडा सर. हात सोडा सर. सर प्लीज हात सोडा आता. कळलं ना फोर्स का वापरतो ते? अजय सापडे तोवर या घराच्या बाहेर पडायचं नाही आधीच सांगून ठेवतोय, नाही तर माझ्यासारखं वाईट नाही कोणी. काय कळलं? फालतूपणा नाही पाहिजे मला. हा मॅडम, अजयचा पत्ता लागलाय. मॅडम 4 वाजताच्या फ्लाईटनी रशियाला चाललाय. येस मॅडम, आम्ही पोहोचतो तिथे. येस मॅडम. आता बघा ही काही सुटणार नाही तुम्ही. चला. कुलदीप अडकलो आता. अजय, आय जस्ट कांट बिलीव्ह तू एवढा मोठा गेम केलायस आणि मला सांगितलं पण नाहीये. सांगणार होतो पण म्हटलं आधी सक्सेस होऊ दे मग सांगूया. पण काही म्हणा, बेस्ट प्लॅन आहे. आता फक्त तो राजन ट्रॅप झाला पाहिजे. होणार ग, मी स्क्रिप्टच तशी लिहिली आहे. आता तो राजन पर्वते जाणार 12च्या भावात आणि आपण रशियात. ग्रेट, बॅग घेऊन ये जा. हो, नाही तो विदाउट बॅग. कॉमेडी. अजय, तो राजन अडकला नाही तर? अडकणार, 100% अडकणार. कुरिअर त्याच्याच नावाने केलाय. ती रेवती बोरकर त्याच्यापर्यंत नक्की पोहोचणार. आणि याआधी त्याला अरेस्ट झाली आहे. आता तर आपण पुरावाच दिलाय. तू काही काळजी करू नको. तू आता त्या राजन पर्वतेला घाबरणं सोडून दे. पण तू अडकला तर? मी कसं अडकेन? मी सगळी तयारी करूनच सगळ्या गोष्टी करतो. तू माझी काळजी करू नको. तू रेडी आहेस ना? फ्लाईट चुकायची. चल चल चला. वॉचमॅन, हे बघ, मी 2 महिने नाहीये. जर काय लेटर्स बिल्स काही आले तर काढून ठेव, आल्यानंतर घे. हो मॅडम, काही अर्जंट असेल तर कॉल करतो. नको नको, मी रशियाला चालली आहे. जर कॉल नाही लागला तर मग मेसेज कर. हो द्या. घे. चल. वॉचमॅन, संजना राघव कुठे? मॅडम तर आत्ताच गेल्या. कुठे? त्यांचा रशियाला शूटिंगचा दौरा आहे. 2 महिने येणार नाही म्हणाल्या. रशिया? बोल लक्ष्मी. मॅडम, मी संजना राघवच्या सोसायटीमध्ये आहे. पण ती निघून गेली. रशियाला 2 महिन्याचा शूटिंगचा दौरा आहे म्हणे. तू एअरपोर्टला पोच. ओके मॅडम, चला. काय साहेब, काय म्हणताय? हवा पाणी ठीक? कसे आहेत मामू लोक? मामू? अरे बाबा, पोलीस कसे आहेत? कशाला उचलला होता तुला? नाही ते असंच काम होतं त्यांचं. तेच विचारतोय, काय काम होतं? काय नाही, चौकशी करायची होती. जनरल चौकशी होती. कसली? इज्जतीत विचारतोय तर जादा भाव खायला लागला का बे तू? पोलिसांनी कशाला बोलवलं होतं तुला? धुतला का तुला? नाही. मग आम्ही धुतो. पण का? ये
चव्हाणनी छाप आता नाटक नाही करायचा. पोलिसांनी का बोलवलं होतं लवकर सांग, नाहीतर डायरेक्ट ढगात पाठवीन तुला. चटकन बोल म्हणजे मी पटकन निघून जाईन, नाहीतर 4 खांद्यांवर निरोप समारंभ काढावा लागेल तुझा इथल्या इथं. ते सिद्धांत छायाच्या वडिलांच्या मर्डरचा व्हिडिओ तुझ्याकडे कसा आला ते 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 विचारत होते पोलीस. काय सांगितलंस तू त्यांना? काही नाही, कुरिअर आलं असं सांगितलं. कुरिअर आलं म्हणून सांगितलं? हा. मग ठीक आहे. हे पण राजन साहेबांबद्दल काही विचारलं नाही ना त्यांनी? हा नाही, आपल्या डील बद्दल काही सांगितलंस का तू त्यांना? राजन साहेबांचं नाव घेतलंस तू? हा त्याच्या आता सांग, नाही तर डायरेक्ट ढगात. नाही अहो, त्यांनी खूप प्रेशर आणलं माझ्यावर, म्हणून मी सांगितलं नाव साहेबांचं. साहेबांचं नाव सांगून टाकलंस तू त्यांना? कुरिअरवर साहेबांचं नाव होतं असं सांगितलं मी. कुरिअर काय? कसलं कुरिअर? ते नाही का सिद्धांत छायाच्या वडिलांच्या मर्डरचा व्हिडिओ ज्या कुरिअरने आलं त्या कुरिअरवर साहेबांचं नाव होतं असं सांगितलं मी. त्याच्याशी साहेबांचा काय संबंध? साहेबच म्हणाले ना की तुम्ही वातावरण पेटवा, मी सनसनाटी बातम्या देतो. मला वाटलं साहेबांनीच, म्हणून मी सांगून टाकलं नाव त्यांचं. हे साल्या, हे आधीच साहेब त्या सिद्धांत छायाच्या केस मध्ये अडकलेले, आता त्याच्या बापाच्या मर्डर केस मध्ये पण तू त्यांना अडकवलंस? नाही, आता तू गेलास 12च्या भावात. तुमच्या इथे दुखतंय? सगळीकडे दुखत रे बाबा. चौथीत मार खाल्ला होता, आता डायरेक्ट आता ऐक. तुमच्या शाळेत मारवले होते? मग मार खाल्ल्याशिवाय पोरं शिकायचीच नाहीत. आम्हाला नाही मारत. तू सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलाय. तू पोरांना हात लावला तरी पोलिसांच्या धमक्या देतात म्हणून मारत नाहीत. आमच्या वेळेला नव्हतं तसं. ऐक, आहा. पण तुम्ही तर लापास झालाय ना. कोणी सांगितलं तुला? मम्मीने सांगितलं. अभ्यास करायचा, पप्पांसारखं लापास व्हायचं नाही. तुम्हाला ना माझी हुशारी बघवतच नाही. दाव इकडे दा. असं कसं मारलं तुम्हाला? काय केलं तेवढं तुम्ही? अगं मी काय केलं? मला सांगा, सिद्धांतच्या बापाला तुम्हीच तर. मीच मारलं असतं तुम्ही स्वतः मोर्चाहून पोलीस स्टेशनवर गेलो असतो का? राजकारण माहित नाही का मला? हो का? मग हे दागिने, महागड्या साड्या वगैरे जे काय मौज मजा चालते ना, ती सगळी बंद करूया. एका झोपडपट्टीत एक छोटी झोपडी घेतो, आपण दोघंच राहूया. चालेल? चालेल, पण हे असं नको. याला म्हणतात भिकेचे डोहाळे. आधीच माझं अंग दुखतंय, त्यात डोकं फिरवू नको. इकडे दाब. हा, काय बघते? तुझा फोन कशाला फोन करतोय? हॅलो, बोल रे बाबा. हॅलो साहेब, च्या मोठा लोचा झालाय. काय झालं? त्या बापाच्या मर्डर केस मध्ये तुमचं नाव आलंय. त्याच्या मर्डरचा व्हिडिओ तुमच्या नावाने कोणीतरी ह्या पोपटाला कुरिअर केलाय. हा पोलिसांसमोर सगळं सांगून बसलाय. अरे बाबा, आता कुठं त्या सिद्धांत छायाच्या खुनाचं प्रकरण संपत आलं आणि हे काय नवीन? तेच तर साहेब, तुमच्या बरोबर कोणीतरी डबल गेम केलाय. काही काळजी करू नका, मी बघतो कोणी केलंय ते नंतर बघता येईल. आधी मी काय सांगतो ते ऐक. हा बोला साहेब. काय? हो साहेब, तुम्ही सांगाल तसंच होईल साहेब. बरं, या पोपटाचं काय करू?
साहेबांनी तुला एक लास्ट चान्स दिलाय. त्यांनी सांगितलेली मदत जर नाही केलीस डायरेक्ट ढगा. मदत कसली मदत? ते वेळ आल्यावर सांगतीलच साहेब. काय अरे तू परत आलास? गो आय कॉल पोलीस नाव. साहेब साहेब तुमच्या पाया पडतो साहेब. साहेब आधी ऐकून तर घ्या माझं. आपण आज जाऊन बोलूया का? मी बसायला सांगितलं. राजन साहेबांनी अगदी मनापासून माफी मागितली तुमची. आणि जे झालं ते रागाच्या भरात झालं असं सांगायला सांगितलं. रागाच्या भरात? कोण समजतो कोण रे तो? काय नाव त्याचं? राजन पर्वते. राजन पर्वते. राजन पर्वते समजतो कोण स्वतःला? लायकी आहे त्याची? लायकी आहे? हा आता जाऊ दे ना साहेब. तुम्ही कशाला मनावर घेताय साहेबांचं? साहेब असेल तुझा, माझ्यासाठी तो एक छपरी राजकारणी. अरे भुंकला नाहीस तू अजून? साहेबाबद्दल बोललो ना तुझ्या. साहेबांनी सगळं ऐकून घ्यायला सांगितलंय. फार लवकर अक्कल आली त्याला. तो तुझा राजन पर्वते ना एक नंबरचा बेअक्कल नालायक माणूस आहे. नालायक. अरे त्याच्यासारखे 56 लोक आहेत ना, त्यांना मी रोज बाहेर काढतो रे कोर्टातनं. त्याला काय वाटलं मी माझी बेल करू शकत नाही, मला सोडवू शकत नाही? हा अक्कल पाहिजे ना रे. का डोक्यात शेण भरलंय अकलेच्या जागी? इडियट. साहेबांनी तुमच्या शिवाय फुलं म्हणून समजून घ्यायला सांगितलं. हे काय? साहेबांनी रात गई बात गई म्हणून त्यांची केस परत घ्यायला सांगितली. हा ठीक आहे, विचार करून सांगतो मी. म्हणजे हे विचार करायचे पैसे आहेत ना, विचार करायची फीज. पण साहेब त्याआधी तुम्ही संजना मॅडम कडनं घेतले होते ना? हो तेव्हाही घेतले होते मी. पण त्यानंतर तुझ्या साहेबाने, त्या राजन पर्वतेने माझ्या बायकोबद्दल नको नको ते शब्द काढले ना. मूर्खपणा केला त्याने. आणि त्याच्यावर महामूर्खपणा माझ्यावर केस टाकली. त्यासाठी पण माफी मागितली आहे साहेबांनी. ठीक आहे, मी विचार करतो. विचार करून सांगतो मी केस घ्यायची की नाही. हा या आता. आणि जास्त विचार करायला लावू नका रे, मला खूप त्रास होतो. बर या.
काय झालं मॅडम? यू आर अंडर अरेस्ट. व्हॉट? धनराजच्या खुनाच्या आरोपाखाली आम्ही तुम्हाला दोघांना अरेस्ट करतोय. ताब्यात घ्या यांना. सिद्धांत छायाच्या केसमध्ये पोलिसांच्या हाती एक मोठं यश लागलेलं आहे. जाम हात पिरगळला यार त्या पोलिसाने माझा. थोड्याच वेळापूर्वी सिद्धांत छायाच्या वडिलांच्या खुनाच्या आरोपाखाली पोलिसांनी विमानतळावरून संजना राघव आणि अजय देशमुख यांना अटक केलेली आहे. हे दोघेही देश सोडून जाण्याच्या प्रयत्नात होते. संजना राघव ही त्याची सहकलाकार होती आणि अजय देशमुख त्याचा जीवलग मित्र. भोगा आपल्या कर्माची फळं. मला टांग देऊन पैसे कमवत होते ना. भोगा या दोघांनी मिळूनच त्याचा खून केलाय असा संशय. कुलदीप, सगळं आता आपल्याला केवढ्यात पडणार आहे ना याचा विचार. अजय अडकलाय म्हणजे आता आपण पण अडकणार आहे.